जय हिंद मित्रांनो, इकॉनॉमिक्स आपण बघत आहोत. आता इकॉनॉमिक्समध्ये आपण खनिज आणि पोलाद याच्या संदर्भातली अलीकडची जी धोरणं आहेत, म्हणजे अलीकडच्या कार्यकाळामध्ये 2015 नंतरच्या कार्यकाळामध्ये खनिज आणि पोलादच्या बाबतीमध्ये जे काही सरकारची धोरणं आहेत त्याच्याविषयी आढावा बघणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे औद्योगिक धोरण आहे मध्ये 2013चं असेल, त्याचबरोबर 2019 पासून 2024पर्यंतचं धोरण असेल आणि औद्योगिक धोरणाची काही उद्दिष्ट असतील, लक्ष्य असतील, तर ते सर्व आपण काय करणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, तर चला आपण चालू करूया. खनिज आणि पोलाद धोरणाच्या बाबतीमध्ये सांगण्यात आले. बघा, आता राष्ट्रीय पोलाद धोरण 2017चं जे आहे, बघा राष्ट्रीय पोलाद धोरण, राष्ट्रीय पोलाद धोरण. आता हे राष्ट्रीय पोलाद धोरण कधीचं आहे तर 2017चं. आता या राष्ट्रीय पोलाद धोरणामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे बघा. याची म्हणजे प्रमुख वैशिष्ट्ये काय होती बघा. राष्ट्रीय पोलाद धोरणाची एक पहिलं प्रमुख वैशिष्ट्य, वर्ष 2030-31 पर्यंत देशांतर्गत कच्च्या पोलादाची क्षमता जी आहे ती वाढवायची आहे. बघा, म्हणजेच कच्चे जे पोलाद आहे, कच्चे पोलाद याची काय करायची आहे, क्षमता जी आहे ही क्षमता काय करायची आहे, वाढवणे. कधीपर्यंत वाढवायची आहे तर 2030-31 पर्यंत वाढवायची आहे. बघा, पहिल्या धोरणाचं वैशिष्ट्य होतं. बघा, दुसरं बघा काय सांगण्यात आले. बघा, देशातील पोलाद क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी बघा एक दूरदृष्टी ठेवून 2030-31 पर्यंत 10 लाख कोटी एवढी काय करायचं, गुंतवणूक करायची. म्हणजे दुसरा मुद्दा काय सांगण्यात आला होता, राष्ट्रीय पोलाद धोरण 2017मध्ये 10 लाख करोड रुपीज याची काय करायची आहे तर देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. कधीपर्यंत 2030-31 पर्यंत करायचे आहे. म्हणजेच पोलादाचं जे उत्पादन जे आहे हे पोलादाचं उत्पादन वाढवणे, पोलाद क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी गुंतवणूकदारांना काय करायचं आहे तर आकर्षित करायचं आहे. अशा प्रकारचं वैशिष्ट्य हे राष्ट्रीय पोलाद धोरण 2017चं आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, 2017चं जे राष्ट्रीय पोलाद धोरण आहे या राष्ट्रीय पोलाद धोरणामध्ये काय काय सांगण्यात आलं होतं, वैशिष्ट्य काय होती, तरी दोन वैशिष्ट्य आहे. कच्च्या पोलादाची क्षमता वाढवायची आहे आणि 10 लाख करोड रुपयेपर्यंत काय करायचे आहे तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवायची आहे. बघा, आणखी एक, आता इथंपर्यंत आपण प्रमुख वैशिष्ट्य बघितली. आता याच्यामध्ये आणखी काय काय इम्पॉर्टंट मुद्दे सांगण्यात आले. बघा, एक म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. बघा, फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे परकीय गुंतवणूक जी आहे ही परकीय गुंतवणूक पण या पोलाद क्षेत्रामध्ये काय करायची आहे, वाढवायची आहे. आणि त्याचबरोबर ती सुलभ पण करायची. आता सुलभ करणं म्हणजे काय तर बघा, वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंटेशन वगैरे असतं. एखाद्या परकीय कंपनीला, फायनान्शियल इन्स्टिट्यूट असेल परकीय देशातील, आणि त्यांना जर भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर वेगवेगळ्या फॉर्मॅलिटीज फॉलो कराव्या लागतात. त्या काय करायच्या, थोड्या सुलभ म्हणजे थोड्या काय करायच्या तर शिथिल करायचं असं सांगण्यात आलेलं आहे. बघा, त्याचबरोबर कोळशावरील जे कोळशाची जी उपलब्धता जी आहे देशामधली, ही कोळशाची उपलब्धता पण वाढवायची आहे. बघा, म्हणजे आपण काय काय वेळा कोळशावरती दुसऱ्या देशांच्यावरती अवलंबून असेल तर काय करायचं आहे ते अवलंबत्व कमी करायचं आहे. म्हणजे थोडक्यात परकीय देशातून जो कोळसा आपण आयात करतोय ना, तो आयात करणारा कोळसा जो आहे हा काय करायचा आहे तर कमी करायचा आहे. बघा, 85% वरून 65% वरती आणायचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. 85% वरून 65% वरती आणायचं आहे. नंतर स्टील रिसर्च टेक्नॉलॉजी मिशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून पोलाद मंत्रालय या क्षेत्रात संशोधन आणि विकास याच्या सुविधा द्यायच्या आहेत. बघा, कुठलं बघा, स्टील रिसर्च अँड टेक्निकल मिशन ऑफ इंडिया जे आहे SRTMI हे जे मिशन आहे या मिशनच्या माध्यमातून काय करायचं आहे, जे पोलाद मंत्रालय जे आहे, पोलाद मंत्रालय तर या पोलाद मंत्रालयामध्ये R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती काय करायचं आहे तर फोकस करायचं असं इथं सांगण्यात आलेलं आहे. हा 5वा मुद्दा सांगितलेला आहे. बघा, आणि देशांतर्गत पोलादाची जी मागणी आहे ती वाढवायची आहे. म्हणजे देशातील जे पोलादचं उत्पादन होतं आहे त्याचाच वापर देशांतर्गत करायचा आहे. थोडक्यात मागणी वाढवणे, डिमांड जी आहे पोलादाच्या बाबतीमध्ये, इंडियन पोलाद जे आहे त्याची मागणी जी आहे ती काय करायची आहे, वाढवणे. अशा प्रकारचे टार्गेट जी होती 2017च्या राष्ट्रीय पोलाद धोरणामध्ये ठरवण्यात आलेली होती. बघा, ठीक आहे. म्हणजे इथंपर्यंत आपल्याला समजलं की राष्ट्रीय पोलाद धोरणाच्या बाबतीमध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे. आता त्याच्यानंतर 2019चं राष्ट्रीय खनिज धोरण काय होतं, 2019 इथंपर्यंत आपण राष्ट्रीय पोलाद धोरण समजून घेतलं. आता राष्ट्रीय खनिज धोरण काय आहे बघा, मी हे पॉईंट्स जे आहेत ना व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. राष्ट्रीय खनिज धोरण, राष्ट्रीय खनिज, आता राष्ट्रीय खनिज धोरण जे आहे ते 2019चं आहे. बघा, आता या खनिज धोरणामध्ये काय काय मुद्दे सांगण्यात आलेले आहे. बघा, पहिला मुद्दा जो आहे की जो आदिवासी भाग आहे या आदिवासी भागामध्ये
जी लोक राहत आहेत आणि या आदिवासी भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खनिजा संदर्भातले जे प्रकल्प चालू असतील ना, आणि या प्रकल्पामुळे इतर राहणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. मग या समस्यांच्यावरती तोडगा काढून या क्षेत्रामध्ये काय करायचा, विकास करायचा आहे. थोडक्यात प्रकल्पग्रस्त ज्या व्यक्ती असतील, ज्या भागामध्ये खनिज उत्पादन चालू असेल, तर त्यांच्या विकासासाठी म्हणजेच त्यांची डेव्हलपमेंटसाठी काय करायचे आहे, तर धोरणं तयार करायची आहेत, असे या राष्ट्रीय खनिज धोरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. बघा, एक हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगण्यात आलेला आहे. आणखी दुसरा काय सांगण्यात आलेलं बघा, राष्ट्रीय खनिज धोरणामध्ये बघा खाजगी क्षेत्राला काय करायचं आहे, तर प्रोत्साहन द्यायचं आहे. बघा, खनिज क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्र जे आहे, या खाजगी क्षेत्राला काय करायचं आहे, तर प्रोत्साहन द्यायचं आहे. प्रोत्साहन देणे हा एक मुद्दा सांगण्यात आलेला आहे. बघा, नंतर तिसरा मुद्दा काय बघा, खनिज क्षेत्राच्या ज्या खाण क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी खननपट्ट्यांचे हस्तांतर आणि समर्पित खनिज कॉरिडॉर तयार करणे. म्हणजे थोडक्यात काय सांगण्यात आले बघा, मिनरल कॉरिडॉर जो आहे, कॉरिडॉर, ठीक आहे, हा मिनरल कॉरिडॉर काय करायचा आहे, तर तयार करायचं आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. बघा, ठीक आहे, म्हणजे खनिजाचा कॉरिडॉर तयार करायचा आहे. आणि जनरल इक्विटी ही नवीन संकल्पना या खनिज संदर्भामध्ये सांगण्यात आलेली आहे. बघा, जनरल इक्विटी ही काय तर खनिज धोरणामधली काय आहे, तर एक नवीन संकल्पना, कन्सेप्ट जी आहे ही काय करायची आहे, तर सादर करायची असं सांगण्यात आले. बघा, राष्ट्रीय खनिज धोरण 2019 आहे. याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त व्यक्ती आहेत त्यांच्या विकासावरती भर द्यायचा आहे. खाजगी क्षेत्राला खनिजाच्या उत्पादनासाठी काय करायचं, प्रोत्साहित करायचं आहे. कारण किती याच्यामध्ये सरकार किती बाबींच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, खाजगी क्षेत्राला पण पुढे आणलं पाहिजे ना, आणि त्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. बघा, त्याचबरोबर मिनरल जो कॉरिडॉर आहे, खनिजाचा कॉरिडॉर जो आहे, हा कॉरिडॉर मार्गिका, खनिज मार्गिका जी आहे ती तयार करायची आहे. आणि जनरल इक्विटी नावाची जी संकल्पना जी आहे खनिजाच्या बाबतीमध्ये ती काय करायची आहे, तर काय करायचं, सादर करायची आहे. अशा प्रकारचे 4 महत्त्वाचे तरतुदी जे आहेत राष्ट्रीय खनिज धोरण 2019 मध्ये सांगण्यात आलेले आहेत. बघा, आता याच्यामध्ये बघा दिल्ली आणि मुंबईचा इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो तयार केला जात आहे, बघा हा इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये थोडक्यात आपण माहिती बघू. बघा, इंडस्ट्रियल कॉरिडॉर आता या कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये काय सांगण्यात आलं आहे, म्हणजे हा कॉरिडॉर 1504 किलोमीटर काय आहे, तर लांब आहे. बघा, लांबीचा आहे, 1504 किलोमीटर लांबीचा आहे. जागतिक दर्जाची निर्मिती व गुंतवणूक क्षेत्र निर्माण करायचं आहे. बघा, जागतिक दर्जाची काय करायची आहे, निर्मिती करायची आहे. निर्मिती आणि गुंतवणूक करायची आहे इथे सांगण्यात आले. बघा, त्याचबरोबर 100 अब्ज $, एवढी गुंतवणूक करायचं काय करण्यात आलं, तर अंदाज इथं ठरवण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये 2006 रोजी बघा जपान बरोबर करार झाला होता. आणि या करारानुसार जपाननं काय केलं आहे, तर $4.5 बिलियन अमेरिकन डॉलर एवढी काय केलेली आहे, तर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे या दिल्ली मुंबई कॉरिडॉरमध्ये. औद्योगिक कॉरिडॉर आहे. बघा, याच्यामध्ये काय काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर किती किलोमीटर लांबीचा आहे, तर 1504 किलोमीटर लांबीचा आहे. जागतिक दर्जाची काय करायची, तर निर्मिती आणि गुंतवणूक करायची आहे असं पण सांगण्यात आलेलं आहे. 100 अब्ज म्हणजे इथे 4.5 बिलियन दिलं, 100 बिलियन डॉलर, US डॉलर जे आहे USA, तर एवढी काय करायचं, तर इन्व्हेस्टमेंट करायची आहे. 2006 मध्ये बघा जपान बरोबर एक करार झाला होता आणि त्या कराराच्या अंतर्गत जपानने ऑलरेडी $4.5 बिलियन ची काय केलेलं आहे, तर या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये काय केलेलं आहे, तर गुंतवणूक केलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा तिसरा मुद्दा. आपण काय काय बघितलं बघा, एक राष्ट्रीय पोलाद धोरण बघितलं 2017चं, दुसरं राष्ट्रीय खनिज धोरण बघितलं 2019चं, आणि त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आपण इथं बघितला, हा तिसरा काय आहे, तर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो आहे तो आपण इथं समजून घेतलेला आहे. आता थोडं महाराष्ट्राची काही औद्योगिक धोरणं जी आहेत ना, ही महाराष्ट्राची औद्योगिक धोरणं आपण समजून घेऊ. बघा, महाराष्ट्र औद्योगिक आता महाराष्ट्राची औद्योगिक धोरणं काय आहेत बघा. पहिलं जे आहे, सुरुवात इथून करू. बघा, 2013चं महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण, याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा. 1993 पासून पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक धोरणाची घोषणा करण्यात आली. म्हणजे 1993 नंतर
2013 जे आहे हे काय आहे तर महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक धोरणाची घोषणा करण्यात आली होती बघा, फर्स्ट टाइम करण्यात आली होती. दुसरा मुद्दा इथे काय सांगण्यात आलेला आहे बघा, 22 फेब्रुवारी 2013 रोजी बघा नवीन औद्योगिक धोरण जे आहे ते जाहीर करण्यात आलं बघा. महाराष्ट्राचं नवीन काय करण्यात आलं तर इंडस्ट्रीयल पॉलिसी जी आहे ती डिक्लेअर करण्यात आली होती. 22 फेब्रुवारी 2013 रोजी डिक्लेअर केली बघा. आता याचा कालावधी किती होता बघा, याचा कालावधी होता 1 एप्रिल 2013 पासून ते 31 मार्च 2018 पर्यंत, म्हणजे हा 5 वर्षाचा कार्यकाळ काय करण्यात आला होता तर या महाराष्ट्र नवीन औद्योगिक धोरण 2013ला देण्यात आला होता बघा. आता याचा उद्देश काय होता, महाराष्ट्राला जागतिक स्तरावर उत्पादनाचे एक महत्त्वाचे ठिकाण बनवायचं आहे बघा, आणि त्याचबरोबर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंट जे आहे ही महाराष्ट्रामध्ये वाढवायची आहे. थोडक्यात काय करायचं आहे, चौथा मुद्दा, इन्व्हेस्टमेंट जे आहे, गुंतवणूक जे आहे महाराष्ट्रामध्ये वाढवायची आहे. त्याचबरोबर काय करायचं होतं बघा की उत्पादनाचे महत्त्वाचे आणि मोठे ठिकाण काय करायचं होतं तर या महाराष्ट्राला बनवायचं आहे. अशा प्रकारचं काय करण्यात आलं होतं तर या औद्योगिक धोरणामध्ये सांगण्यात आलं होतं बघा. आणखी एक मुद्दा 5th नंबरचा, देशात राज्याला सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक मिळवून द्यायची आहे बघा. म्हणजे इंडियामध्ये विचार केला, भारतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त काय झाली पाहिजे तर इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे असं ठरवण्यात आलं होतं बघा. नंतर 6th नंबरचं काय आहे तर रोजगारात वाढ झाली पाहिजे, म्हणजे एम्प्लॉयमेंट जे आहे, रोजगार वाढवायचा, एम्प्लॉयमेंट जे आहे त्याच्यामध्ये वाढ करायची आहे बघा. नंतर राज्यातील औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या भागात काय करायचं आहे तर गुंतवणूक करायची आहे. म्हणजेच औद्योगिकदृष्ट्या राज्यामध्ये बघा भरपूर असा भाग आहे जो औद्योगिकदृष्ट्या मागासला आहे, तर तिथे काय करायचं आहे तर त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. अशा प्रकारची जी टार्गेट होती ही 2013च्या औद्योगिक धोरणामध्ये सांगण्यात आली होती बघा. आणखी याच्यामध्ये 8व्या नंबरचं एक टार्गेट काय होतं बघा, उत्पादन क्षेत्रामध्ये काय करायचं आहे तर 12 ते 13% वाढ करायची आहे बघा. उत्पादन क्षेत्रामध्ये 12 ते 13% वाढ करायची आहे. त्याचबरोबर GDPतला जो हिस्सा आहे, उत्पादन क्षेत्राचा GDPतला हिस्सा जो आहे तो 28% पर्यंत वाढवायचा आहे. नंतर 20 लाख नवीन काय करायचं तर रोजगार निर्मिती करायची आहे. रोजगार निर्मिती जी आहे ती 20 लाख नवीन करायचं असं टार्गेट ठरवण्यात आलं होतं. आणि राज्यात 5 लाख कोटीची गुंतवणूक करायची आहे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे राज्यामध्ये. अशा प्रकारची टार्गेट जी होती या 2013च्या औद्योगिक धोरणामध्ये सांगण्यात आली होती, नवीन औद्योगिक धोरणामध्ये सांगण्यात आली होती बघा. काय काय पॉईंट्स आहेत पुन्हा एकदा रिपीट करतो. 1993 नंतर पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याची एक नवीन अशा प्रकारचं औद्योगिक धोरण 2013 ठरवण्यात आलं होतं. या नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा जी आहे ती 22 फेब्रुवारी 2013 रोजी करण्यात आली होती. महाराष्ट्रामध्ये नवीन इंडस्ट्रियल पॉलिसी म्हणून 1 एप्रिल 2013 पासून ते 31 मार्च 2018 पर्यंत, म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाळ साठी हे औद्योगिक धोरण होतं बघा. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवायची होती, त्याचबरोबर उत्पादनामध्ये वाढ करायची होती आणि उत्पादनाचं महाराष्ट्रात जे महत्त्व आहे ते महत्त्व पण वाढवायचं होतं. पूर्ण भारतामध्ये बघितलं तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट होईल या दृष्टिकोनातून काम करायचं होतं. रोजगार निर्मिती वाढवायची होती आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये जो मागासलेला जो भाग आहे या भागामध्ये पण इन्व्हेस्टमेंट वाढवायचं टार्गेट ठरवण्यात आलं होतं. आणि त्या आधारावरती बघा 12 ते 13% काय झाली पाहिजे तर वाढ झाली पाहिजे. कशामध्ये तर उत्पादन क्षेत्रामध्ये वृद्धी झाली पाहिजे. GDPमध्ये 28% उत्पादन क्षेत्राचा हिस्सा असला पाहिजे. 20 लाख रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि 5 लाख करोड रुपयाची काय झाली पाहिजे तर इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. अशा प्रकारची टार्गेटही 2013च्या महाराष्ट्र नवीन औद्योगिक धोरणामध्ये ठरवण्यात आलेली होती बघा. इथपर्यंत आपण समजून घेतलं. आता महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2019 ते 2024चं बघू बघा. 18 पर्यंत संपलं. त्याच्यानंतर काय करण्यात आलं बघा, हे पॉईंट्स व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. सेकंड जे आहे ते 2019 पासून 2024 पर्यंत 24 महाराष्ट्र औद्योगिक धोरण जे आहे ते महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण ठरवण्यात आलेलं आहे बघा. आता 5 मार्च 2019 रोजी बघा महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ होते, यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या धोरणाची घोषणा केली होती बघा. 5 मार्च 2019 रोजी घोषणा करण्यात आली होती आणि याचा कार्यकाळ कुठून कुठे होता तर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च
2024 पर्यंत आहे. 31 मार्च 2024 पर्यंतचा हा कार्यकाळ आहे बघा, म्हणजे या धोरणाची अंमलबजावणी आहे बघा. आता या धोरणामध्ये काय सांगितलेलं आहे, औद्योगिक विकास करायचा आहे. औद्योगिक विकासातून आर्थिक विकास पण साधायचा आहे आणि नवीन जे उद्योग जे आहेत या नवीन उद्योगांना स्थापना करण्यासाठी काय करायचे आहे तर चालना द्यायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, औद्योगिक विकास. हे काय जनरली आपल्याला माहिती आहे, औद्योगिक विकास करायचा आहे. नंतर याच्यातून आर्थिक विकास करायचा आहे. आर्थिक विकास, औद्योगिक विकास झाला, आर्थिक विकास झाला आणि त्याच्यातून काय करायचं आहे, त्याचबरोबर नवीन जे उद्योग आहेत, नवीन उद्योग, या नवीन उद्योगांना काय करायचं आहे तर चालना द्यायची आहे. नवीन उद्योगांना चालना द्यायची आहे. अशा प्रकारचं काय होतं तर एक उद्दिष्ट या 2019 ते 2024च्या धोरणामध्ये ठरवण्यात आलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये आणखी एक सांगण्यात आलं बघा, 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्याची जी काही उत्पादन निर्मितीची आणि वाढीची जी वृद्धी आहे ती किती झाली पाहिजे तर $1 ट्रिलियन झाली पाहिजे. $1 ट्रिलियन झाली पाहिजे. त्याचबरोबर 2023-24 मध्ये GDP मधला जो हिस्सा आहे उत्पादन क्षेत्राचा तो 25% करायचा झाला पाहिजे. उत्पादन क्षेत्रामध्ये 12 ते 13% काय झाली पाहिजे तर वाढ झाली पाहिजे. त्याचबरोबर 10 लाख करोड रुपये जे आहेत, 10 लाख करोड रुपये जे आहेत, या 10 लाख कोटीपर्यंत जी गुंतवणूक जी आहे ती गुंतवणुकीची आकर्षित झाली पाहिजेत. 2023-24 मध्ये बघा जवळजवळ 40 लाख जे आहेत, 40 लाख रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे बघा. 40 लाख रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. नंतर व्यवसाय जो आहे तो व्यवसाय सुलभ करण्यासाठी काय करायचं आहे तर एक प्रकारे सुलभता म्हणजे थोडक्यात शिथिलता, जे नियमांची शिथिलता आहे ते नियमांची शिथिलता करायची आहे. नंतर जे काही छोटे MSME मधले जे उद्योग आहेत म्हणजेच मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज जे आहेत ना यांच्यासाठी जास्तीत जास्त काय करायचं प्रोत्साहन द्यायचं आहे, त्याच्यातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होईल. अशा प्रकारची धोरणं जी आहेत या 2019 ते 2024 याच्यामध्ये महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणांच्या मध्ये ठरवण्यात आलेली आहेत आणि ही त्याची लक्ष्य आहेत बघा. हे जे टार्गेट्स आहेत मी आतापर्यंत जे सांगलेले टार्गेट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ऑप्शन बनवून हे तुमच्यापर्यंत विचारले जाऊ शकतात. सो आपल्याला तो प्रश्न आपल्यापर्यंत यायच्या अगोदर बी प्रिपेअर असणं काय तर गरजेचं आहे. इथं आपण समजून घेतलं महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण 2013चं पण समजून घेतलं आणि त्याचबरोबर 2019 पासून 2024 पर्यंतचे जे औद्योगिक धोरण आहे त्या धोरणाचा एक आढावा जो आहे तो आढावा पण आपण काय केला तर या इथं आपण समजून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे बघा, काही महत्त्वाच्या ज्या समिती आहेत बघा त्या समित्यांच्या बाबतीमध्ये आपण थोडी माहिती बघू बघा. एकूण 5 ते 6 महत्त्वाच्या समित्या आहेत. त्या 6 महत्त्वाच्या समित्या वन बाय वन आपण बघत जाऊ. पहिली समिती जी आहे इथं लिहितो बघा. पहिली समिती जी आहे तिची 1955ची DG कर्वे समिती. DG कर्वे ही कधीची आहे तर 1955ची ही समिती आहे. आता DG कर्वे समितीमध्ये काय दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये DG कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली याची स्थापना करण्यात आली होती बघा. म्हणजे DG पहिल्या पंचवार्षिक योजनेच्याच कार्यकाळामध्ये स्थापन केली पण यांनी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केले होते तर रिपोर्ट सबमिट केलेला होता बघा. आता त्याच्यामध्ये काय काय सांगण्यात आलं होतं बघा. मोठ्या उद्योगांचा विकास करताना लघु आणि ग्रामीण उद्योगांना काही विषय राखीव ठेवण्यात यावा बघा. म्हणजेच मी थोडक्यात म्हणेल की जे लघु उद्योग होते, लघु असते, त्याचबरोबर जे ग्रामीण उद्योग जे होते ना, ग्रामीण लघु आणि ग्रामीण उद्योग जो आहेत या उद्योगांच्यासाठी काही विषय जे आहेत म्हणजे हे विषय ग्रामीण उद्योगांच्यासाठी आहेत, हे उद्योग लघु उद्योगांच्यासाठी आहेत, तर ते विषय काय करायचे आहे तर राखीव ठेवायचे आहेत. हा पहिली शिफारस DG कर्वे समितीच्या मार्फत करण्यात आली होती बघा. दुसरी शिफारस काय केली होती बघा. औद्योगिकरणाच्या काळात रोजगार निर्मिती करताना लघु आणि ग्रामीण उद्योगांच्या विकासासाठी नियोजन राबवण्यास म्हणजे थोडक्यात प्लॅनिंग करायचं आहे. जरी आपण विषय राखीव ठेवले तरी काय करायचं यांच्यासाठी एक प्रॉपर प्लॅनिंग असावं. लघु आणि ग्रामीण उद्योगांच्यासाठी काय असावं तर एक प्रॉपर प्लॅनिंग असावं. तिथं काय केलेलं तर सांगण्यात आलेलं आहे बघा. दुसरा मुद्दा झाला. आणि तिसरा जो आहे जे दुसरे औद्योगिक धोरण राबवताना लघु आणि ग्रामीण उद्योगांच्याकडे काय करायचं आहे लक्ष द्यायचं. म्हणजे 1956 रोजी बघा दुसरे जे औद्योगिक धोरण जे होते, औद्योगिक धोरण कुठलं सेकंड नंबरचं, तर हे जे औद्योगिक धोरण आहे या औद्योगिक धोरणामध्ये लघु आणि ग्रामीण उद्योगांच्याकडे काय करायचं विशेष लक्ष द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर एक आरक्षित विषयांची तरतूद पण यांच्यासाठी असावी असं DG कर्वे समितीच्या मार्फत सांगण्यात आलं होतं.
थोडक्यात डी जी कर्वे समिती जी होती ही लघु आणि ग्रामीण उद्योगांना चालना देण्यासंदर्भात काय करत होती तर शिफारस करत होती बघा. इथेपर्यंत आपण समजून घेतलं कशा प्रकारे डी जी कर्वे समितीच्या बाबतीमधल्या शिफारशी देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. दुसरी जी सेकंड नंबरची समिती जी आहे ती आहे पी आर नाईक समिती. पी आर नाईक समिती कधीची आहे तर 1993 सालची पी आर नाईक समिती आहे बघा. आता या समितीची स्थापना जी होती ही कोणाच्या मार्फत करण्यात आली होती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत पी आर नाईक समितीची स्थापना करण्यात आली होती. आणि याचा मुख्य उद्देश काय होता बघा, जे लघु उद्योग जे आहेत या लघु उद्योगांना एक पुरेसा वित्त पुरवठा करण्याची एक योजना करायची आहे. या संदर्भातली ही काय ती पी आर नाईक समिती होती. लघु उद्योग जे आहेत लघु उद्योग या लघु उद्योगांना काय करायचं आहे तर वित्त पुरवठा करायचा आहे. वित्त पुरवठा तो पण कसा वित्त पुरवठा असावा तर पुरेसा वित्त पुरवठा करायचा आहे. या उद्देशाने पी आर नाईक समितीची काय करण्यात आली होती तर स्थापना करण्यात आली होती बघा. आता बँकांनी लघु उद्योगांना कर्ज देताना कर्जाचे वार्षिक नियोजन करावे. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, ज्या बँका आहेत या बँकांच्या मार्फत काय केलं जातात तरी लघु उद्योग जे आहेत यांना जे कर्ज देतात ना त्यांचं वार्षिकी नियोजन करायचं. वार्षिकी नियोजन करायचं किंवा किती उद्योगांना द्यायचं आहे अशा प्रकारचं एक नियोजन करायचं आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे बघा. दुसरं, बँकांनी कर्ज देताना लघु आणि कुटीर उद्योगांना प्राधान्य द्यायचं आहे बघा. कर्ज देत असताना जे लघु उद्योग आहेत त्याचबरोबर जे कुटीर उद्योग आहेत, कुटीर उद्योग जे आहेत यांना काय करायचं आहे तर प्राधान्य द्यायचं आहे. प्राधान्य देणे अशा प्रकारे काय करण्यात आलं होतं तर या म्हणजे पी आर नाईक समितीच्या मार्फत सांगण्यात आलं होतं बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत या समितीची स्थापना करण्यात आली होती. दुसरा मुद्दा, लघु उद्योगांना वित्त पुरवठा पुरेशा प्रमाणात करायचा अशा प्रकारे पण इथं सुचवण्यात आलेलं होतं. आता बँकांच्यासाठी एक वार्षिकी नियोजन असावं लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करत असताना आणि याच्यामध्ये लघु आणि कुटीर उद्योगांना काय करायचं आहे तर प्राधान्यानं कर्ज द्यायचं आहे. अशा प्रकारच्या शिफारसी पी आर नाईक समितीच्या मार्फत काय करण्यात आल्या होत्या तर सांगण्यात आलेल्या होत्या बघा. ही काय झाली दुसरी समिती झाली. नंतर 1995 रोजी बघा तिसऱ्या समितीची स्थापना केली होती बघा, आबिद हुसेन समिती बघा. ठीक आहे, थर्ड नंबरची समिती दिली तो कुठली आबिद. आता या समितीच्या संदर्भातल्या शिफारशी आपण बघू 1995ची. आता ही जी आबिद हुसेन समिती जी होती ही पण RBIच्या मार्फतच स्थापन केली होती बघा, RBIच्या मार्फत. आता या RBIच्या मार्फत का स्थापन केली होती? जे लघु उद्योग जे आहेत छोटे उद्योग जो आहेत यांचा अभ्यास करण्यासाठी या समितीची स्थापना केली होती बघा. आणि या समितीने काय केलं तर 27 जानेवारी 1997 रोजी बघा रिपोर्ट सबमिट केला होता. अहवाल जो होता तो दिलेला होता बघा. आता याच्यामध्ये काय करण्यात आलं, या आबिद हुसेन समितीने काय काय सुचवलं बघा. 1956चं जे औद्योगिक धोरण होतं या औद्योगिक धोरणामध्ये जे आरक्षित केलेले क्षेत्र जे होते ते रद्द करा असं सांगितलं. म्हणजे काही क्षेत्रांचं आरक्षण जे होतं क्षेत्र आरक्षण ते काय करा कॅन्सल करा. हे आबिद हुसेन समितीच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं बघा शिफारसीमध्ये. त्याचबरोबर लघु उद्योगात सेवा क्षेत्राचा समावेश करा. म्हणजे जे लघु उद्योग जे होते या लघु उद्योगांच्या मध्ये जे सेवा क्षेत्र आहे या सेवा क्षेत्राचा काय करा तर समावेश करा या हुसेन समितीच्या मार्फत सांगण्यात आले होतं बघा. त्याचबरोबर लघु उद्योगातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा रद्द करा. म्हणजे लघु उद्योग जे आहेत यांच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी होती याच्यासाठी लिमिटेशन्स होतं लिमिटेशन्स, तर ते लिमिटेशन्स काय करा तर कॅन्सल रद्द करा. अशा प्रकारे काय केलं होतं तर या हुसेन समितीच्या मार्फत सांगण्यात आलं. चांगल्या शिफारसी केल्या होत्या. एक म्हणजे आरक्षण क्षेत्र जे होते आरक्षित क्षेत्र ते रद्द करा असं सांगितलं होतं. 1956 मध्ये जे आरक्षित क्षेत्र देण्यात आलं होतं बघा. लघु उद्योग एवढ्यातच काम करतील नाहीये, लघु उद्योग कशा बाबतीमध्ये पण असू शकतात. त्याचबरोबर लघु उद्योगांच्या मध्ये सेवा क्षेत्राचा समावेश करा असं पण सांगण्यात आलं होतं. आणि लघु उद्योगांच्या मध्ये जे फॉरेन इन्व्हेस्टमेंट होती परकीय गुंतवणूक जी होती त्याच्यावरती एक लिमिटेशन्स होतात बघा, तर ते लिमिटेशन्स काय करा तर रद्द करा. अशा प्रकारची शिफारस आबिद हुसेन समितीच्या मार्फत करण्यात आलेली होती बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे SP गुप्ता अभ्यास गट 1999चा बघा. 4 नंबरची SP गुप्ता कधीची आहे तर 1999ची. आता SP गुप्ता त्यावेळचे कोणी नियोजन आयोगाचे सदस्य होते बघा. जे प्लॅनिंग कमिशन जे होतं प्लॅनिंग कमिशन
या प्लॅनिंग कमिशनचे ते काय होते तर मेंबर होते बघा, मेंबर SP गुप्ता होते बघा. आता याच्यामध्ये काय करण्यात आलं, यांच्यामार्फत काय काय सुचवलं होतं बघा. पहिला मुद्दा, जे लघु उद्योग आहेत या लघु उद्योगांच्या बाबतीमध्ये काय करा तर कायदा करा, कायदा करा, हा पहिला मुद्दा सांगण्यात आला होता बघा. त्याचबरोबर लघु उद्योगांची विभागणी 3 स्तरावरती करा, म्हणजेच 3 स्तर जे आहेत या 3 स्तरावरती लघु उद्योगांची काय करा तर विभागणी करा. नंतर लघु उद्योगात तंत्रज्ञानाचा वापर करून लघु उद्योगांचं आधुनिकीकरण करा, म्हणजेच 3rd नंबरला टेक्नॉलॉजी जे आहे या टेक्नॉलॉजीचा वापर लघु उद्योगांच्या मध्ये करा असं सांगण्यात आलं होतं बघा, 3रा मुद्दा. ठीक आहे, तर अशा प्रकारे 3 शिफारशी या SP गुप्ता समितीच्या मार्फत करण्यात आल्या होत्या. एक म्हणजे लघु उद्योगांच्यासाठी कायदा करा असं सांगण्यात आलं होतं. त्याचबरोबर 3 स्तर करण्यात होते बघा लघु उद्योगांच्या मध्ये, जसं मायक्रो, स्मॉल आणि मीडियम असं जे आहेत ना, तशा प्रकारे लघु उद्योगांच्या मध्ये 3 स्तर करा आणि लघु उद्योगांच्या मध्ये आधुनिक पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरा आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय करा की एक या लघु उद्योगांना आधुनिकीकरणाच्या कॅटेगरीमध्ये, मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या कॅटेगरीमध्ये घेऊन या असं सांगण्यात आलेलं होतं बघा. ठीक आहे, म्हणजे ही झाली 4थी SP गुप्ता समितीच्या शिफारशी बघा. त्याच्यानंतर 5th नंबरची जी समिती आहे ती आहे अर्जुन सेन गुप्ता समिती. अर्जुन सेन गुप्ता कधीची समिती आहे तर 2004 साली या समितीची स्थापना करण्यात आली होती बघा. आता लघु उद्योगांना भांडवल मर्यादित वाढ करणे, म्हणजेच जे लघु उद्योग जे आहेत या लघु उद्योगांच्यासाठी काय करायचं आहे तर भांडवल मर्यादा याच्यामध्ये काय करायचं आहे तर वाढ करायची आहे, हा पहिला मुद्दा सांगण्यात आला होता बघा. नंतर SIDBI स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया जी आहे याच्या अंतर्गत 2% व्याजदराने काय करायचं आहे तर लघु उद्योगांच्या विकासासाठी कर्ज द्यायचे आहेत. किती टक्के? 2% व्याजदराने द्यायचे आहेत असं सांगण्यात आलं होतं बघा. आणि या समितीच्या आधारावरती बघा MSME ॲक्ट जो आहे 2006चा जो आहे तो पास करण्यात आला होता, पारित करण्यात आला होता. अर्जुन सेन गुप्ता समितीच्या अंतर्गतच हा जो ॲक्ट जो आहे तो पास करण्यात आला होता, पारित करण्यात आला होता बघा. त्याचबरोबर लघु उद्योगांची उत्पादन आणि सेवा क्षेत्र या 2 गटामध्ये विभागणी करा, म्हणजे लघु उद्योग जो आहेत लघु उद्योग यांचं 2 गटामध्ये विभागणी करा. एक गट जो होता तो उत्पादन आणि दुसरा जो आहे तो सेवा. अशा प्रकारे काय करा 2 गटांच्या मध्ये या लघु उद्योगांची काय करा तर विभागणी करा असं इथं अर्जुन सेन गुप्ता समितीच्या मार्फत सांगण्यात आलं होतं बघा. काय काय होतं बघा, लघु उद्योगांच्या मध्ये भांडवल मर्यादा जी होती ती वाढवा असं सांगितलं होतं. नंतर SIDBIच्या मार्फत 2% व्याजदराने लघु उद्योगांच्यासाठी कर्ज पुरवठा करा. MSME ॲक्ट 2006 जो आहे यांच्या शिफारशीच्या आधारावरती करण्यात आलेला आहे. आणि लघु उद्योगांच्या बाबतीमध्ये 2 विभागणी करा, एक म्हणजे उत्पादनाचा गट एक आहे आणि दुसरा जो आहे तो सेवाचा गट आहे. अशा प्रकारची काय करा तर विभागणी करा असं या समितीच्या मार्फत सुचवण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जी समिती आहे UK सिन्हा समिती बघा. 6 नंबरची समिती UK सिन्हा समिती. आता UK सिन्हा समिती जी आहे ती 2019ची समिती आहे बघा. आता जानेवारी 2019 मध्ये कोणाच्या मार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत या UK सिन्हा समितीची स्थापना करण्यात आली होती बघा. आता याच्यामध्ये काय काय सांगण्यात आलं बघा. एक म्हणजे MSME जे आहे एक समग्र कायदा असावा, म्हणजे MSME हा काय तर एक ॲक्ट असावा, कायदा असावा असं सांगण्यात आलं होतं बघा. आणि याच्यावरती बघा पॅन कार्ड नोंदणी असावी. पॅन कार्ड जे आहे पॅन कार्डच्या आधारावरती नोंदणी असते बघा. उद्योग आधार जे आहेत या आधारावरतीच UK सिन्हा समितीच्या शिफारसीवरती देण्यात आलेलं बघा. आणि लघु उद्योगांच्यासाठी 5,000 कोटीचा निधी तयार करावा बघा. जे लघु उद्योग जे आहेत त्याच्यासाठी 5,000 करोड रुपयाचा काय करा तर तुम्ही निधी तयार करावा. केंद्र सरकारच्या मार्फत 5,000 कोटी रुपयाचा निधी जो आहे हा काय करावा तर मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइज जे आहे ते त्यांच्यासाठी द्यावा. त्याचबरोबर या MSME साठी ज्या योजना आहेत या योजनांच्या मध्ये काय करा तर वाढ करा असं पण या UK सिन्हा समितीच्या मार्फत शिफारशीच्या मार्फत सांगण्यात आलं होतं बघा. आणि प्रधानमंत्री मुद्रा लघु उद्योगांना तारणमुक्त कर्जाची उपलब्धता हवी, म्हणजेच जे PM मुद्रा योजना जी आहे बघा, मुद्रा या मुद्रा योजनेच्या अंतर्गत काय करावी तारणमुक्त कोणत्याही प्रकारचं तारण नसावं, काय करावं तर कर्ज जे आहे हे कर्ज उपलब्ध व्हावं.
अशा प्रकारची शिफारस जी होती या UK सिन्हा समितीच्या मार्फत करण्यात आली होती बघा. एक म्हणजे UK सिन्हा समितीची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत 2019 रोजी करण्यात आली होती. हा MSMEचा कायदा आहे. याच्यामध्ये थोड्या प्रॉपरली काय काय असाव्या तर शिफारशी असाव्या पॅन कार्डच्या आधारावरती. 5,000 कोटी रुपयाची केंद्र सरकारने एक वेगळा निधी जो आहे हा MSMEसाठी साईडला काढून ठेवावा. योजना ज्या आहेत MSMEच्या संदर्भातल्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये वाढ करावी असं सांगण्यात आलं होतं. आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे बघा की जे तारणमुक्त कर्ज जे आहे या MSMEसाठीच म्हणजेच लघु उद्योगांच्यासाठी द्यावे अशा प्रकारची शिफारस UK सिन्हा समितीच्या मार्फत करण्यात आलेली होती. तर अशा प्रकारच्या ह्या महत्त्वाच्या 6 समित्या ज्या आहेत या लघु उद्योगाच्या बाबतीमध्ये आहेत, माहिती असाव्या. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया तर नेक्स्ट लेक्चरमध्ये जो राहिलेला भाग जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तोपर्यंत मी इथं थांबतो. जय हिंद मित्रांनो.